ओम साईराम. श्री साईबाबांनी समाधी घेतल्यानंतर त्यांचे दृष्टांत अनेक भक्तांना दिले होते. श्री साईबाबांनी देह सोडल्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे लक्ष्मणमामा रत्नबारकी यांच्या स्वप्नात जाऊन बाबांनी आपली पूजा आरती करण्यास सांगितले. तर दासगणू महाराजांच्या स्वप्नात जाऊन समाधीवर वाहण्यासाठी भरपूर फुले घेऊन येण्यास सांगितले. हे आपण श्री साईचरित्रात वाचले आहे. मात्र असे अनेक दृष्टांत इतर साई भक्तांना बाबांनी दिले होते. त्यापैकी एक दृष्टांत आपणास सांगत आहे. आपण जर हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करावे आणि व्हिडिओ शेअर करावे. श्री साईबाबांच्या सानिध्यात राहिलेले मोरेश्वर प्रधान यांच्या पत्नी छोटूबाई यांना श्री साईबाबांनी जो अनुभव दिला होता ते ऐकून आपण थक्क व्हाल. त्यांनी हा अनुभव शिर्डी संस्थानच्या मराठी भाषेच्या श्री साईलीला मासिक पत्रिकेत 1927 मध्ये दिला होता. तो त्यांच्या शब्दात आपणास सांगत आहे. छोटूबाई लिहितात, 1918च्या विजयादशमीच्या रात्री 12:30 वाजता मला स्वप्न पडले ते असे. आम्ही पती-पत्नी बाबांच्या द्वारकामाईत जात आहोत. बाबा नेहमीप्रमाणे कटड्यावर हात ठेवून बसले आहेत. त्यांच्यासोबत आणखी 2 जण बसले आहेत. त्यांना आम्ही ओळखले नाही. तेवढ्यात असे दिसले की बाबांनी हात वर केला आहे आणि ते आपला देह सोडित आहे. माझे पती पुढे होते आणि मी त्यांच्या मागे होते. मी त्यांना म्हटले, चला चला लवकर, बाबा देह ठेवत आहेत. तेव्हा त्यांनी मला सांगितले, संतांना देह ठेवतात असे म्हणत नाही, तर समाधी घेतात असे म्हणतात. मग आम्ही दोघे बाबांजवळ गेलो. तोपर्यंत बाबांनी देह सोडला होता. आम्ही 2 जण खूप रडू लागलो, कारण आमचा चालता बोलता देव गेला होता. आता आम्ही काय करणार असा विचार करत असताना आता हाच देव यापुढे खूप पावेल असे कोणीतरी म्हटले. तरीही खूप दुःख झाले होते आणि त्या विचारात मला जाग आली. मी जागी झाली खरी, पण या स्वप्नामुळे मी खूप अस्वस्थ झाले, कारण शिर्डीत बाबांची तब्येत बरी नसल्याचे आम्हाला कळले होते. आता त्यांची तब्येत कशी असेल याची चिंता लागून राहिली. मी घड्याळ पाहिले तर रात्रीचे 12:30 वाजून गेले होते. मला या स्वप्नामुळे झोप येईना. पहाटे 5 वाजेपर्यंत मी तशीच बसून राहिले. काय करावे ते सुचत नव्हते. मी उठले आणि बाबांच्या फोटोसमोर अगरबत्ती लावली. ते पाहून माझे पती म्हणाले, आज तू रात्रभर का अस्वस्थ होतीस? तेव्हा मी मला पडलेले स्वप्न सांगितले. तसेच सकाळी 6 वाजता सर्वांना ते स्वप्न सांगितले. सर्वजण म्हणू लागले की बाबा इतक्यात लवकर समाधी घेणार नाही. मात्र सकाळी आम्हाला अण्णा चिंचणीकर यांचे पत्र आले. त्यात लिहिले होते की बाबांनी विजयादशमी दसऱ्याला दुपारी समाधी घेतली. म्हणजे बाबांनी समाधी घेतल्यावर त्याच रात्री मला स्वप्नाद्वारे सूचना मिळाली होती. जरी बाबांच्या समाधीची बातमी कळाली होती तरी आम्हाला लगेच शिर्डीला जाता आले नाही, कारण माझी मोठी बहीण खूप आजारी होती. मात्र त्याच रात्री बाबा तिच्या स्वप्नात आले आणि म्हणाले, तुझ्या कपाटात जो पिवळा पितांबर आहे तो मला अंगावर घालायला दे. जेव्हा असे स्वप्न तिला दिसले तर मला त्याच रात्री स्वप्न दिसले ते असे. मी द्वारकामीमध्ये बाबांची पूजा करीत आहे. तेव्हा बाबांनी आपल्या कपनीच्या खिशातून 3 रुपये काढून मला दिले. मी स्वप्नात असल्याची जाणीव होऊन मी मनातच म्हटले की स्वप्नात कोणी पैसे दिले तर ते लाभदायक ठरत नाही. तेव्हा बाबा म्हणाले, घे घे, भिवू नकोस आणि तुझ्या पेटीत जे पैसे साचले आहेत ते मला दे. याप्रमाणे मोठ्या बहिणीला आणि मला स्वप्नात बाबांनी जी आज्ञा केली त्याप्रमाणे आम्ही केले. मोठ्या बहिणीने तिच्या कपाटातील पिवळा पितांबर शिर्डीस पाठवला आणि मी माझ्या पेटीत साचलेले सर्व पैसे शिर्डीत बाबांच्या पहिल्या भंडाऱ्यासाठी पाठवले. भंडाऱ्याच्या दिवशीच तो पिवळा पितांबर समाधीवर घालण्यात आला. या प्रकारे बाबांनी दोघांची इच्छा पूर्ण केली. साईभक्तांनो, छोटूबाईंनी जो अनुभव लिहून दिला होता त्यातून आपणास हे लक्षात येते की जो बाबांची खरी भक्ती करतो, त्यांच्यावर श्रद्धा ठेवतो, त्याच्याशी बाबा नेहमी संपर्कात राहतात, तसे अनुभव देतात. बाबांच्या समाधीनंतर आपले काय होईल याची चिंता छोटूबाई यांना होईल याची जाणीव बाबांना समाधी घेताना सुद्धा होती. म्हणून स्वप्नात समाधी घेताना जेव्हा तिच्या मनात आले की आता आपले पुढे काय होईल, तेव्हा स्वप्नातच त्यांना कोणी सांगितले की आता हाच देव यापुढे खूप पावेल. त्याप्रमाणे बाबांनी छोटूबाईंना अगोदरच धीर दिला होता. समाधीनंतर फक्त छोटूबाईच नाही तर आज करोडो साईभक्तांना बाबा पावत आहेत. त्यांची प्रचिती येत आहे. आपल्याकडे हवी ती दृढ श्रद्धा. जय साईराम. यापुढेही असेच अद्भुत अनुभव आपणास सांगण्यात येतील. आपण जर हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करावे आणि व्हिडिओ शेअर करावे. जय साईराम.